गेले आणि ही अत्यंत दुःखदायक वार्ता मनाला चटका लावून गेली। डी.वाय. पाटील साहेब हे काँग्रेसचे नेते, राज्यात आणि देशात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका जबाबदाऱ्या निभावल्या आणि आज त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे एकंदरीतच कोल्हापूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र याचं खूप मोठं नुकसान झालं आहे। कदाचित हे नुकसान भरूनही निघणार नाही, कारण अशी माणसं ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवला, अशी माणसं पुन्हा होणं हे कदाचित मला असं वाटतं की ते फारसं शक्य असत नाही। म्हणून आज त्यांची प्रेरणा, त्यांचं कार्य, त्यांची दृष्टी याला पुढं घेऊन जाण्याचं मोठं आव्हान हे एकंदरीतच आपल्या सगळ्यांवर येऊन ठेपलेलं आहे। मी या दुःखद प्रसंगी पाटील कुटुंबियांचं मनापासून सांत्वन करतो। त्यांना ईश्वर हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, याच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। माझे स्नेही आणि काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटीलजी यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो। आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांचं कार्य आणि वारसा सतेज पाटीलजी आणि पाटील कुटुंबीय पुढं समर्थपणे चालवेल अशी देखील प्रार्थना या निमित्तानं करतो, आशा बाळगतो। आणि आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास चिर शांती लाभो, याच पुन्हा एकदा प्रार्थना करून मी त्यांना माझ्या वतीनं, देशमुख कुटुंबियाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय डी.वाय. पाटील साहेब, देशमुख कुटुंबीय, पाटील कुटुंबीय यांचा स्नेह आपल्या सगळ्यांनाच ते सारं अवगत आहे आणि म्हणून या दुःखामध्ये आम्ही सारे त्यांच्या सहभागी आहोत। एवढं या निमित्तानं सांत्वनपर भाष्य करून मी श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती शांती शांती। देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना जिव्हाळ्याचे संबंध होते, एखादी काळा राज्यपाल देखील होते। मला असं वाटतं की राजकारणामध्ये ज्या घडामोडी त्या काळामध्ये घडत असत, तर त्या घडामोडींच्या संदर्भामध्ये नेहमीच देशमुख साहेबांचा आणि डी.वाय. पाटील साहेबांचा संवाद राहिलेला आहे। अनेक वेळा एकमेकांना विचारणं, एकमेकांचं ऐकून घेणं, ते स्नेही होते, त्यामुळं सल्लामसलतसुद्धा ते करत असत। आणि आदरणीय डी.वाय. पाटील साहेब राज्यपाल म्हणून ते आपली जिम्मेदारी निभावत असत आणि त्याच काळामध्ये आदरणीय देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रामध्ये मंत्री। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा अनेक राजकीय प्रसंगामध्ये अनंत आठवणी आहेत, त्या काही मोजक्या शब्दामध्ये व्यक्त करता येणं शक्य नाही। पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांचं खूप कौतुक राहिलं आणि अगदी लहानशा गावातून ज्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि म्हणजे आज शिक्षण क्षेत्रामध्ये
म्हणजे जागतिक स्तराचं काम किंबहुना अगदी या भागाला जागतिक पटलावर ज्यांनी नेण्याचं एक क्रांतिकारक काम केलं, हे कधीही आम्ही विसरू शकत नाही, कोणीही विसरू शकत नाही. आणि त्याचं खूप कौतुक आदरणीय देशमुख साहेबांना नेहमी राहिलं. मला असं वाटतं की अशी माणसं जेव्हा आपल्यातनं निघून जातात तेव्हा खूप मोठं नुकसान होतं, पण त्यांची स्मृती आणि त्यांचं कार्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील असा मला विश्वास है. पद्मश्री डी.वाई. पाटिल साहब आज हमारे बीच नहीं हैं. ये बहुत ही दुखद घटना हमारे लिए है, ना कि सिर्फ पाटिल परिवार के लिए बल्कि देशमुख परिवार के लिए भी ये बहुत ही दुखद वार्ता है. पद्मश्री डी.वाई. पाटिल साहब बहुत ही बड़े नेता थे और उनका राजनीति में जो काम रहा, कांग्रेस पार्टी में जो काम रहा और ख़ासकर शिक्षा क्षेत्र में उन्होंने जो काम किया है वो काम शायद ही कोई कर पाएगा. और जैसे जिस इलाके में हम खड़े हैं उस इलाके को दुनिया भर में जिन्होंने नाम जिस इलाके का बनाया, मुझे ऐसा लगता है कि ग्रामीण इलाकों के युवाओं को, युवतियों को जो शिक्षा का मौका उन्होंने दिया, लाखों स्टूडेंट्स उनकी वजह से यूनिवर्सिटीज़ में पढ़े और आज दुनिया भर में वो काम कर रहे हैं. तो मुझे ऐसा लगता है कि ऐसी समाज सेवा उन्होंने की है, इसका दूसरा उदाहरण कोई दिया जा सकता है ऐसा मुझे नहीं लगता. और मैं देशमुख परिवार की ओर से पाटिल परिवार का और ख़ासकर सतेज पाटिल जी जो हमारे कांग्रेस के नेता हैं, उनका मैं सांत्वन करता हूं और ईश्वर ये दुख सहने की उनको शक्ति दे और इस दुख से बाहर निकलकर पद्मश्री डी.वाई. पाटिल साहब ने जो रास्ता दिखाया उस रास्ते पे वो आगे चलें और उनका नाम और रोशन करे, ऐसी मैं कामना करता हूँ. थैंक यू. नहीं, ऐसे तो बहुत किस्से हैं पारिवारिक जो चंद शब्दों में यहाँ पर मैं बता नहीं सकता, लेकिन विलासराव देशमुख साहब और डी.वाई. पाटिल साहब ये बहुत ही गहरे दोस्त थे. राजनीति में, सामाजिक कार्य में वो इकट्ठा उन्होंने काम किया और बहुत सी राजनीतिक गतिविधियों के समय भारत में और महाराष्ट्र में, कोल्हापुर में उन्होंने एक दूसरे की राय ली और राय मशवरे के साथ उन्होंने काम किया. इतना ही मैं आज कहूँगा. थैंक यू.